तू तिला चांगल्या डॉक्टरकडे दाखवलेस ना? नाहीतर उमा वहिनीला विचारून घे की तिला कुठल्या चांगल्या डॉक्टरकडे दाखवायला हवं. नाही म्हणजे कसं आहे ना, उगाच पुढे जाऊन काही उगाच नको ते प्रॉब्लेम व्हायला नको. अरे देवा, आता हे माझ्या डॉक्टरपर्यंत पोहोचतात का काय? कशाला एवढी काळजी आहे ना माझी? हा म्हणजे त्या दिवशी आम्ही ते डॉक्टर सावर्डेकर आहेत ना, त्यांना दाखवलं. कोण कोण कोण? ते डॉक्टर सावर्डेकर. डॉक्टर सावर्डेकर. सावर्डेकर, अरे तो जनरल फिजिशियन आहे रे. हे बघ, आपल्याला चारूला ना एखाद्या चांगल्या गायनेककडे दाखवायला हवं. तू एक काम कर, तुमचं लग्न झालं ना की उमा वहिनीला नाही तर मंजू वहिनीला विचार की कुठल्या डॉक्टरकडे न्यायला हवं. बाबा काळजी घ्यायला हवी ना. अरे हे चारूला कळणार नाही, त्यामुळे म्हणतोय मी. बाळणपण सोपं नसतं राजा. जाशील ना रे डॉक्टरकडे? अहो, आज खरवस केलंय. आधी देवाला नैवेद्य दाखवतंय आणि मग सगळ्यांका वाढायला घेते. उमा माका भूक नाही हा. तुम्ही आणि ओवी जेवून घ्या, मी बाहेर थांबते. अहो आशा, असं कशाला करतस? अशानं होणारा त्रास काय कमी होणारा का? उलट तुमकाच त्रास होतोय. हे बघा, ज्या गोष्टी नशिबात असतात, ज्या घडणार असतात, त्या घडण्या वाचून कोणीच काय नाही करू शकत. त्या आपल्या हातात नसता. आणि लालीताईंचा तुम्ही एवढा मनात कशाक लावून घेतास? आणि तुम्ही श्रीनूचं काहीतरी वाईट होऊ वया या हेतूने कधीच खायली गोष्ट सांगूक नव्हतास. मग आता ह्या स्वतः दोष देणं थांबवा. उमा, बरं मग आता पहिली वाढ तरी खाऊन घेवा. डुग्गूला पण खरवच पाठवून देवा. ते का खूप आवडतं, आवडीन खाईल. ओवी, हा. त्यात खरवस हा. हो. डुग्गूचा निमित्त, पण श्रीनूसाठी यांचा जीव तुटतोय. जा, घेऊन जा. हो. ओवी, एक विसरलेच. मंजूक सांग, चारूक देऊ नकोस. गरोदरपणात गरम खायचं नसतं. हो, सांगते. आलेच. जा, आत ठेवून ये. हा. थांबवी. खरवस पाठवलाय? मला खूप आवडतो खरवस. ओवी, उमा त्याला थँक्यू सांगा. दे, मी ठेवून येते. तुला उगाच एवढ्या तेवढ्या कारणाने घरात घुसायची गरज नाहीये. मी आलेच. चारू, अगं मावशीने सांगितलं तुला चालणार नाही, प्लीज खाऊ नको. का? दिवस गेल्यावर खरवस नाही खात. ठीक आहे, मी नाही खाणार. ओवी, अगं मी ना आज नैवेद्यासाठी काकडीचे धोंडच केले होते. तू बस, तुझ्यासाठी आणते मी. हा, मंजू काकी, तू काम कर तुझं, मी घेते. ओवी थांब. चारू पुन्हा तुला 4 गोष्टी ऐकवेल.
तू बस, मी आणते. अगं काकी इट्स ओके, बोलू दे तिला, मला नाही फरक पडत. अरे यार, हे नाटक आता जरा जास्तच त्रासदायक व्हायला लागले. मला खरंच खूप आवडतो आणि तो समोर असताना नाही खायचं म्हणजे हा, पण ह्यातले 2 पीस खाल्ले तर कोणाला काय कळणार आहे? आणि तसे बाळाला त्रास व्हायला पोटात बाळ थोडीच आहे. चारू खरवस खाते.